नमस्कार, न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। वरणगाव या ठिकाणी 2 जानेवारी रोजी एक 32 वर्षीय महिलेने आत्महत्या केली असता त्या महिलेच्या माहेरच्या लोकांना ही बातमी कळताच त्या घटनास्थळी येऊन त्या लोकांनी त्या ठिकाणी वातावरण दूषित केले। भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे बिदाडी मोल्या भागात राहणारी समीना बी मिर्झा या 32 वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरातच गळ्याला गळफास लावून आत्महत्या केली। ही बातमी 2 जानेवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास समोर आली। समीना बी मिर्झाचे लग्न 15 वर्षापूर्वी झाले होते। तिला 2 मुले व 2 मुली आहेत। राहत्या घरात तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। तिचे माहेर एरंडोल येथील असून माहेरची मंडळी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आक्रोश केला। सासरच्या मंडळी मारहाण करीत होती असे देखील त्यांचे म्हणणे यावेळेस पडले व यावेळी एका गाडीची देखील काच फोडण्यात आली। समीनाचा मृतदेह धुळे येथे शवचित्रणाकरता पाठवण्यात आलेला असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद वरणगाव पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आलेली आहे। या घटनेचा पुढील तपास डीवायएसपी समीर शेख व एपीआय गांगुर्डे, पीआय कडलक व इतर पोलीस कर्मचारी व अधिकारी करत आहे। सदर घटनेमुळे संपूर्ण वरणगाव शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। वरणगाव येथील बिदाडी मोहल्ल्यामध्ये एका विवाहितेने नुकतीच आत्महत्या केलेली आहे। या महिलेचं माहेर एरंडोल येथील होतं। या महिलांच्या माहेरच्यांना कळल्याबद्दल या ठिकाणी हे माहेरचे लोक रुग्णालयामध्ये आक्रोश करीत होते। येथील सासरच्या मंडळीने छळ करून हिला आत्महत्येस प्रवृत्त केले असा त्यांचा आक्रोश ऐकायला मिळाला। या ठिकाणी एका गाडीची काच सुद्धा फोडण्यात आलेली आहे। वरणगाव परिसरात ही अत्यंत हृदयदायक घटना घडलेली आहे आणि जवळजवळ 300 ते 400 लोकांचा एरंडोलहून जमा या ठिकाणी आलेला होता। या ठिकाणी या सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी अपेक्षा या माहेरच्या लोकांनी व्यक्त केलेली आहे। वरणगाव पोलिसांनी त्वरित दखल घेऊन घरच्यांना समजावले, परंतु घरच्यांनी आग्रह धरून या विवाहितेचा मृतदेह धुळे येथे शवविच्छेदनाचा पाठवण्यात आलेला आहे। उद्या या घटनेबाबत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी मनोहर लोणे, वरणगाव। 1 जानेवारी रोजी भुसावळ येथील 16 वर्षीय तरुणी आपल्या बॉयफ्रेंड सोबत अक्कलकोट शिवार पिडोदा रोड लागत फिरायला गेली असता एका 30-35 वर्षीय अज्ञात इसमाने दोघांना बंदुकीचा धाक दाखवून त्या मुलीवर बलात्कार केला व त्यांच्या जवळील 6000 रुपये किमतीचा मोबाईल व खिशातील 2060 रुपये हिसकावून घेऊन त्या ठिकाणून पळ काढला। या घटनेची दक्षता घेता फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास पोलीस करीत आहेत। फैजपूर पोलिसांच्या हद्दीत असलेले अगदी भुसावळपासून काहीच किलोमीटरच्या अंतर असलेले अकलूज गावाच्या शिवारात फिरत असताना एक युवती फिर्यादी या ठिकाणातील आपल्या बॉयफ्रेंडसह शुभम चंदन बारसे यासोबत फिरण्यात गेले असता मोटरसायकल लावून बोलत उभे असताना त्यातील आरोपीने संगमताने साक्षीदार यांच्या कानाजवळ बंदूक लावून रोडच्या बाजूस सुमारे 100 ते 150 फूट अंतरावर नेऊन आरोपी क्रमांक 1 याने फिर्यादीची जबरीने संभोग करून फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम 2060 रुपये व साक्षीदार याच्या खिशातील इंटेक्स 4G चा कंपनीचा मोबाईल त्याची किंमत 6000 रुपये असे जबरीने हिसकावून पळालेला आहे। या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे। यामध्ये फिर्यादी अल्पवयीन मुलगी हिने आपली फिर्याद ही फेसबुक पोलीस स्टेशनला नोंद केलेली असून आरोपी 30 ते 35 वया गटाचे असल्याचे बोलले गेले असून याची अंदाजित उंची 5 फूट सांगण्यात आलेली आहे। शरीराने मजबूत रंगाने सावळा व अंगात शर्ट पॅन्ट व काळ्या रंगाचे जॅकेट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। तसेच आरोपी क्रमांक 2 हा 35 वयाचा व शरीराने सडपातळ 5 फूट उंचीचा, रंगाने सावळा व चेहरा लांबट व डोक्यातून बुलंद कॅप असल्याचे यावेळी सांगितले। या घटनेनंतर या भागात अशा एकट्यात युवक युवतीने फिरू नये असा देखील सूचना यावेळी पोलिसांच्या वतीने देण्यात आलेली आहे। गुन्हा रजिस्टर क्रमांक 1/17 भादवी कलम 376, 394, 341, 34 आर मॅट कलम 3/25 बालकाचे लैंगिक गुन्ह्यावर संरक्षण कायदा अंतर्गत 2012 कलम 4 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। या घटनेचा पुढील तपास एपीआय सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर मोरे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पाटील इत्यादी पोलीस कर्मचारी करत आहे। अकोला ते सनावद लोहमार्गावर नॅरो गेजचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतर करण्याचा कामास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असता 1 जानेवारी पासून या मार्गाचे काम सुरू झाल्याने
या मार्गावरील चालणाऱ्या चारही पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. भुसावळ रेल्वे विभागाच्या वतीने नुकतीच एक सूचना करण्यात आलेली आहे. या सूचनेमध्ये अकोला ते सनावद मार्गावर नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात येत असून या कामाला रेल्वे मंत्र्यांनी 1 जानेवारी रोजी मंजुरी दिली असून या कामाला प्रत्यक्षात 1 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. या मार्गावर चालणाऱ्या चारही पॅसेंजर गाड्या तात्पुरत्या बंद करण्यात आलेल्या आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, विदर्भ या भागात जोडण्याचा महत्वपूर्ण रेल्वे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होत असून 2 टप्प्यात हे काम करण्यात येणार आहे. या मार्गाचे काम होईपर्यंत या मार्गावरील महू अकोला दरम्यान धावणाऱ्या 4 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे. या मार्गावर तिकीट विक्री, पार्सल, लगेज बंद करण्यात आलेली प्रवासी नोंद घ्यावी असे देखील आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. नागपूर लोहमार्ग पोलिसांचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने भुसावळात अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. नागपूर लोहमार्ग पोलिसाचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने भुसावळात पोलीस उप अधीक्षक कार्यालय सुरू करण्यात यावे अशा आशयाचा प्रस्ताव याआधीही पाठवण्यात आलेला होता. परंतु नुकताच याच महिन्यामध्ये अधीक्षक कार्यालयाचा प्रस्ताव पोलीस महासंचालक यांच्यासह गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेला आहे. नवीन वर्षात प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती देखील लोहमार्ग पोलीस विभागाचे अधीक्षक शैलेंद्र बलकवडे यांनी दिलेली आहे. नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षकांचे कार्यालय नागपूरपासून इगतपुरी, नंदुरबार, औरंगाबाद, परभणी पर्यंत विस्तारलेले आहे. त्यामुळे जवळपास अर्धा राज्यातील पोलीस ठाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्यक्ष जीआरपी पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे. कार्यक्षेत्राची विभागणी व्हावी म्हणून भुसावळ लोहमार्ग उपअधीक्षक कार्यालय असावे असा देखील प्रस्ताव याआधी पाठवण्यात आलेला होता. ही माहिती त्यांनी यावेळी दिली. नमस्कार, आज आपण इथेच थांबूया.